नमस्कार. मी सुहास सोहोनी, अमरावती. माझ्या उजळते क्षितिज या लेखसंग्रहातील एक लेख आपण वाचूया. लेखाचं नाव आहे ऋणानुबंध. ऋणानुबंध. विविध भौतिक कारणांमुळे आज असंख्य वयस्क ज्येष्ठांना एकट्यानंच राहावं लागतं. कितीतरी जोडप्यांना एकमेकांची सावली आधार बनून जीवन जगावं लागतं. कारण पर्याय नाही. सुंदर घर आहे, फर्निचर आहे, पैसा अडका पण भरपूर आहे, पण घरात केवळ दोघंच. घर खायला उठतं. हळूहळू सवय व्हायला लागते आणि ते स्वतःसाठी, फर्निचरसाठी, घरातल्या बगीच्यासाठी जगत राहतात. पण त्या विधात्याच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. नाहीतर असंख्य कारणांनी मात्यापित्यांचं छत्र हरवलेली आणि घरादाराला मुकलेली, आईबापानं त्याग केलेली असंख्य बालके निराधार, निराश्रित असं जीवन का जगतायत? पुन्हा तेच, पर्याय नाही. त्या बालकांना सुद्धा जगणे क्रमप्राप्त आहे. जीवन देणे आणि जीवन संपवणे हे दोन्ही अधिकार त्या विधात्याने स्वतःजवळ ठेवलेत. या बालकांना आईबापच नाहीत तर आजी आजोबा कुठून मिळणार? एक गोष्ट खूपच महत्वाची आहे, ती म्हणजे मायेसाठी आसुसलेली ही बालके आणि एकाकी जीवन कंठणारे वयस्क यांच्यात, त्यांच्याच शहरात अंतर फक्त काही मैलांचंच आहे. आता हे काही मैलांचं अंतर जर मिटवता आलं तर स्वतःच म्हणून काहीही नसलेल्या निरपराध बालकांना आजी आजोबांची माया तरी मिळेल, आपुलकी आणि संरक्षण सुद्धा मिळेल. अजूनही आम्ही विचारांच्या, परंपरेच्या बंदिस्त कोशात घुसमटण्यातच समाधान मानतो आहे. पण तो बंदिस्त कोश आपल्या बळकट पंखांनी फोडून जेव्हा विविध रंगी फुलपाखरू असं म्हणतात गिरक्या घेऊ लागेल, तेव्हा नशीबवान असतील ते आजी आजोबा ज्यांना नातवंडात सोबत राहण्याचं, खेळण्या बागडण्याचं आणि मुख्य म्हणजे खळखळून हसण्याचं भाग्य लाभेल. खरंच असं होईल?